नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नोड ॲनालिसिसचा एक नवीन न्यूमरिकल घेऊन येत आहे. बघा, फाइंड द व्होल्टेज ॲट नोड ए अँड बी. ए नोड आणि बी नोडचा व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे क्वेश्चनमध्ये दिलेले आहे. आता हे ब्लॅक कलरने जे इंडिकेट केलं हे डायरेक्शन नाही दिलेलं, फक्त एवढं दिलेलं. ओके, तर मग काय करायचं आहे? सगळ्यात पहिले नोड ऑलरेडी दिलेले त्याच्यामुळे सिलेक्ट करायचा तर काही विषय नाही. ओके, नोड ए आणि नोड बी आहे, तर सगळ्यात पहिले डायरेक्शन देऊन घ्या. मग डायरेक्शन मग आता चला सुरुवात कुठून करायची? तर व्होल्टेज पासून केली आपण. I1 दिलं, याला I2 दिलं. आता याचं असं करंट येईल का असा करंट येईल हा प्रश्न आहे. तर मग काय करायचंय? हा 6 एम्पियर आहे, हा काय आहे? 6 एम्पियर आहे. तर ह्या व्होल्टेज सोर्सचं कन्व्हर्जन करंट सोर्समध्ये करा. या व्होल्टेज सोर्सचं कन्व्हर्जन करंट सोर्समध्ये करा. तर 24/6 किती येईल? 4 एम्पियर. म्हणजे हा 4 एम्पियर आहे. जर इथं करंट सोर्स केला तर हे 4 एम्पियर आहे आणि हा 6 एम्पियर आहे. मग 6 एम्पियर मोठा आहे म्हणून करंटचं डायरेक्शन असं असेल. करंटचं डायरेक्शन असं असेल. ओके, आपला करंटचं डायरेक्शन हे असं असेल. डायरेक्शन घ्यायला लक्षात. मग हे असं घेतलं. आता हे दोन डायरेक्शन तुम्ही असं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता ए नोड घेऊ. ॲट नोड ए नोडला काय करायचं आहे? किर्चॉफ करंट लॉ वापरायचा. किर्चॉफ करंट लॉ काय सांगतो? इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. ॲट अ जंक्शन और ॲट अ नोड इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. तर येणारा करंट हा जाणाऱ्या करंटचा बरोबर असतो. येणारा करंट पाहून तर कोणता? I5 इज इक्वल्स टू I4 प्लस I3. तर I5 इज इक्वल्स टू I4 प्लस I3 म्हणजे काय? इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. तर I5 तर 6 एम्पियर आहे, डायरेक्ट 6 टाकून द्या. इज इक्वल्स टू I4 किती आहे? VA डिवायडेड बाय 4. तर इकडं हा काय कॉमन नोड आहे, त्याच्यामुळे त्याचं व्होल्टेज 0 असेल. VA मायनस 0 डिवायडेड बाय 4 म्हणजेच आपण VA डिवायडेड बाय 4 घेतो. प्लस आता इकडून इकडे करंट फ्लो चालला म्हणजे VA मायनस VB, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. VA मायनस VB डिवायडेड बाय 2 केलं. याला सिम्प्लिफाय करायचंय. तर VA डिवायडेड बाय 4 किती येईल? 0.25. याला सेपरेट करायचं. VA डिवायडेड बाय 2 किती येईल? 0.5 VA. VB डिवायडेड बाय 2 किती येईल? 0.5 VB. मग याला सिम्प्लिफाय करायचं. ह्या दोन्हीची ॲडिशन करायची. ही 0.75 VA आणि हे मायनस 0.5 VB इज इक्वल्स टू 6. इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. याला काय करायचं? इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. आता काय करा? ॲट नोड बी नोडला घ्या. ह्या बी नोडला परत तिथं बी ते काय करायचंय? किर्चॉफ करंट लॉ वापरायचा आहे. काय वापरायचंय? अप्लाय KCL किर्चॉफ करंट लॉ वापरायचा. व्होल्टेज लॉ नाही, व्होल्टेज लॉ फॉर लूप ॲनालिसिस. मग इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. इनकमिंग करंट इथं इनकमिंग करंट काय? I1 आणि I3 दोन्ही इनकमिंग येतात आणि I2 आउटगोइंग करंट आहे. मग आउटगोइंग करंट इज इक्वल्स टू इनकमिंग करंट घेतला आपण. मग I2 ची व्हॅल्यू काय येईल रे? I2 ची व्हॅल्यू VB डिवायडेड बाय 5. I2 ची व्हॅल्यू VB डिवायडेड बाय 5 आणि I1 ची व्हॅल्यू काय येईल? I1 ची व्हॅल्यू दिस व्होल्टेज मायनस दिस व्होल्टेज म्हणजे 24 मायनस VB डिवायडेड बाय 6. 24 मायनस VB डिवायडेड बाय 6 प्लस याची व्हॅल्यू काय येणार आहे? I3 ची VA मायनस VB जे आत्ता आपण केलं होतं. VA मायनस VB डिवायडेड बाय 2. VA मायनस VB डिवायडेड बाय 2. याला सिम्प्लिफाय करा. VB डिवायडेड बाय 5 0.2 VB. 24 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 4. VB डिवायडेड बाय 6 मायनस 0.166 VB प्लस 0.5 VA मायनस 0.5 VB. तर मग याला सिम्प्लिफाय करा. VA ची टर्म इकडे घ्या. ह्या सगळ्या VA आणि VB च्या टर्म इकडे घ्या. तर VA ची टर्म इकडे घेतली तर हे मायनस 0.5 VA आलं. प्लस आता हे पहा, हे काय आहे? 0.2 प्लस आहे. प्लस हे इकडं होतं ते मायनस इकडं आणल्याच्या नंतर प्लस झालं. तर 0.1666 VB प्लस हे VB इकडं मायनस होतं, इकडं आणल्याच्या नंतर प्लस झालं. याला ब्रॅकेट करून घेतलं आपण. हे VB हे काय आहे? VB इज इक्वल्स टू 4 जसं तसं तिकडं. मग याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे 0.5 VA येईल आणि ह्या तिन्हीची जर ॲडिशन केली तर 0.8666 VB येत आहे इज इक्वल्स टू 6. आता इक्वेशन नंबर 1
आणि 2 जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले, बघा मोडमध्ये इक्वेशन नावाचं एक मोड असतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह केले तर काय होईल, VA आणि VBच्या व्हॅल्यू येईल. VA इज इक्वल्स टू 18 व्होल्ट येईल आणि VB इज इक्वल्स टू 15 व्होल्ट येईल. तर अशा पद्धतीने हे नोड फाइंड आउट तुम्ही करू शकता. ओके, समजलं? सो राईट डाऊन.